नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये WTO म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक व्यापार संघटना या घटकावर आधारित 10 महत्त्वपूर्ण बहुपर्यायी प्रश्न यावर चर्चा करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न BComचे विद्यार्थी, BBA, MCom, MBA, CA, CS, सेट, नेट व वाणिज्य संबंधित स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त आहे. चला तर मग जास्त उशीर न करता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, पहिला प्रश्न, WTO या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन पहा, 1985, 1991, 1995 आणि 2000. विद्यार्थी मित्रांनो, WTO ची स्थापना कधी झाली हे आपल्याला सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, 1995. 1 जानेवारी 1995 साली WTO ची स्थापना झाली, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, 1995. प्रश्न दुसरा बघा, WTO याचे पूर्ण रूप काय आहे? फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, अशा संस्थांचे जेवढे काही अशा संस्था आहेत, उदाहरणार्थ WTO, IMF, RBI यासारख्या संस्थांचे प्रश्न आपल्याला परीक्षेला येऊ शकतात. त्याचे फुल फॉर्म आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यामुळे आपण वाणिज्य संबंधित संस्थांचे फुल फॉर्म याविषयी व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे. ज्या विद्यार्थी मित्रांनी बघितले नसतील तर त्यांनी ते व्हिडिओ बघून घ्यावे. बघा मित्रांनो, WTO याचे पूर्ण रूप काय आहे? अशा प्रश्नांची ऑप्शन वाचत असताना काळजीपूर्वक वाचून घ्यावे, कारण बरेचसे शब्द सारखे दिसू शकतात आपल्याला. बघा या ठिकाणी ऑप्शन ए, वर्ल्ड टॅक्स ऑर्गनायझेशन, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन आणि वर्ल्ड ट्रान्सपोर्ट ऑर्गनायझेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे WTO या संस्थेचं फुल फॉर्म. या ठिकाणी बघा लोगो आहे संस्थेचं आणि त्या लोगोमध्ये आपल्याला त्याचं फुल फॉर्म दिलेलं आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. तर अशा संस्थांचे फुल फॉर्म त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आपण अपलोड केला आहे. तुम्ही ते बघितलं नसाल तर त्या ठिकाणी बघून घ्यावे. त्यानंतर पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 3, WTO म्हणजेच जागतिक व्यापार संघटना. लक्षात ठेवा, WTO म्हणजेच जागतिक व्यापार संघटना. याचे मुख्यालय कुठे आहे? ऑप्शन पहा, न्यूयॉर्क, जिनिव्हा, पॅरिस, लंडन. तर विद्यार्थी मित्रांनो, WTOचं जे मुख्यालय आहे ते मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, जिनिव्हा. लक्षात ठेवा, जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी WTO चे मुख्यालय आहे. त्यानंतर पुढे पहा, WTO ची स्थापना कोणत्या करारातून झाली? ऑप्शन नाफ्ता, सार्क, एशियन आणि गॅट. तर विद्यार्थी मित्रांनो, WTO ची स्थापना ही गॅट या कराराच्या माध्यमातून झाली आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, गॅट. गॅटच्या माध्यमातून WTO ची स्थापना झालेली आहे. ठीक आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, गॅट. पुढे पहा, प्रश्न 5वा, WTO मध्ये किती देश सदस्य आहेत? बघा, सध्या WTO मध्ये किती देश सदस्य आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन पहा, 120, 150, 164 आणि 180. तर विद्यार्थी मित्रांनो, सध्या WTO यामध्ये एकूण 164 देश सदस्य आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, 164. यानंतर पुढे पाहूयात.
प्रश्न क्रमांक 6 बघा. WTO चे उद्दिष्ट काय आहे? ऑप्शन पहा. जागतिक व्यापार वाढवणे, सैनिकी सहकार्य करणे, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि कृषी सुधारणा. तर विद्यार्थी मित्रांनो, WTO चे जे उद्दिष्ट आहे, मुख्य उद्दिष्ट आहे जागतिक व्यापारामध्ये वाढ करणे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, जागतिक व्यापार वाढवणे. हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, कारण WTO चं जे मुख्य उद्दिष्ट आहे ते जागतिक पातळीवरील व्यापार वाढवणे हे त्यामागचं उद्दिष्ट आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन ए. पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 7 बघा. WTO चे कार्य कोणते नाही? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न वाचत असताना अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक वाचणं खूप गरजेचं आहे. WTO चे कार्य कोणते नाही असा प्रश्न विचारलाय. आपण गडबडीत काय करतो, आहे असं आपण त्या ठिकाणी टिक मार्क करू शकतो. असं होऊ नये, त्यासाठी प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यावे. या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय, WTO चे कार्य कोणते नाही. ऑप्शन बघा. व्यापार विवाद सोडवणे, व्यापार नियम तयार करणे, सैनिकी सहकार्य वाढवणे आणि व्यापार निरीक्षण करणे. लक्षात घ्या मित्रांनो, WTO हे व्यापाराशी संबंधित आहे. त्यामुळे व्यापार ऑप्शन ए मध्ये व्यापार आहे, ऑप्शन बी मध्ये व्यापार आहे आणि ऑप्शन डी मध्ये व्यापार आहे. ऑप्शन सी हे ऑटोमॅटिक या ठिकाणी कट होते. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सैनिकी सहकार्य वाढवणे. हे WTO चे कार्य नाही. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, सैनिकी सहकार्य वाढवणे. त्यानंतर पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 8 बघा. 8वा प्रश्न. WTO अंतर्गत कोणता विषय समाविष्ट नाही? बघा, या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला, समाविष्ट नाही असा प्रश्न विचारलाय. प्रश्न वाचत असताना व्यवस्थित काळजीपूर्वक वाचावे. गडबड करून उत्तर टिकमार्क करू नये. बघा, सोपे वाटत असतील तर असे प्रश्न आपल्याला पेपरला कन्फ्यूज करणारे असतात. त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक प्रश्न वाचावे, ऑप्शन वाचावे आणि मग बारकाईने आपण त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे प्रयत्न करावे. बघा, ऑप्शन ए वस्तू व्यापार, ऑप्शन बी सेवा व्यापार, ऑप्शन सी कृषी व्यापार आणि ऑप्शन डी लष्करी व्यवहार. बघा मित्रांनो, WTO अंतर्गत कोणता विषय समाविष्ट नाही असं विचारलंय. तर वस्तू व्यापार आहे, सेवा व्यापार आहे, कृषी व्यापार आहे. तर लष्करी व्यवहार हे WTO च्या अंतर्गत येत नाही. त्यामुळं हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, हे WTO च्या अंतर्गत हा विषय येत नाही. त्यानंतर पुढे पाहूया. प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 बघा. WTO चे ब्रीद वाक्य काय आहे? ऑप्शन पहा. फ्री ट्रेड फॉर ऑल, वन वर्ल्ड वन मार्केट, ट्रेड फॉर पीस, प्रॉस्पेरिटी थ्रू ट्रेड. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे WTO चे ब्रीद वाक्य आपल्याला सांगायचं आहे. WTO चे जे ब्रीद वाक्य आहे ते आहे फ्री ट्रेड फॉर ऑल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, फ्री ट्रेड फॉर ऑल. त्यानंतर आजच्या या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 10. 10वा प्रश्न बघा. WTO मध्ये भारताचा सहभाग कधी झाला? ऑप्शन 1991, 1995, 2000 आणि 1980. विद्यार्थी मित्रांनो, भारत हा देश WTO मध्ये ज्यावेळी WTO ची स्थापना झाली त्याच वेळी भारत देशाचा त्यामध्ये सहभाग झाला. म्हणजेच 1995. 1995 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर भारत हा देश WTO मध्ये 1995 या साली सहभाग झाला आहे. म्हणून उत्तर आहे ऑप्शन बी, 1995. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये WTO यावर आधारित 10 महत्त्वपूर्ण अशा प्रश्नांची चर्चा केली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. त्याचबरोबर आपण जर या माय कॉमर्स लॅब
या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा आणि विद्यार्थी मित्रांनो, माय कॉमर्स लॅब या नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, तिथेही तुम्ही जॉईन व्हा, जेणेकरून सर्व माहिती, सर्व नोटिफिकेशन, नोट्स, जाहिराती असे सर्व घटक आपल्याला अगदी वेळेवर पाहायला मिळतील. त्यामुळे टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन व्हा. त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथूनही तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा डायरेक्ट टेलिग्राम ॲपवर सर्च बॉक्समध्ये माय कॉमर्स लॅब असं सर्च करा, तिथूनही तुम्ही ते जॉईन होऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आता आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना मनापासून धन्यवाद.